नमस्कार. मी युगंधरा वळसंगकर. कलारंगामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजचा एपिसोड माझ्यासाठी स्पेशल आहे. कारण आज मी ज्या अभिनेत्रीशी गप्पा मारणार आहे ना, ती आपल्या अभिनयाने अवघ्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. नुकतीच झी मराठीवर झालेली मालिका मन उडू उडू झालं यामधली सानू, सानिका, ताईची भूमिका करणारी अभिनेत्री आज मी तिच्याशी गप्पा मारणार आहे. तिचं नाव आहे रीना. ती उत्तम डान्सर आहे, ती झुंबा इन्स्ट्रक्टर आहे, ती कोरिओग्राफर आहे आणि ती लहानपणापासून अतिशय बिनधास्त असलेली, म्हणजे वयाच्या 4थ्या वर्षी पुणे ते मुंबई असा एकटीने विमान प्रवास केला. चला तर मग तिच्याशी गप्पा मारूया. रीना, तुझं हाय, तुझं कलारंगामध्ये अगदी मनापासून स्वागत. थँक्यू सो मच युगाताई. मला खूप छान वाटतं आता इथे येऊन. थँक्यू सो मच कलारंगाच्या सगळ्या प्रेक्षकांना. थँक्यू मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. आपण सुरुवात तुझ्या मन उडू झालं या सिरियल पासूनच करूया. म्हणजे ती प्रोसेस, म्हणजे तुझी ऑडिशन पासून ते भूमिका मिळेपर्यंत कशी होती ती प्रोसेस? सो बेसिकली ना, मन उडू झालं हे मला कसं मिळालं ही एक छोटीशी एक मज्जाच आहे. झी मराठीवरती माझं कधीच काही व्हायचं नाही. म्हणजे मी खूप वर्ष झाली, मी जेव्हापासून या इंडस्ट्रीमध्ये कामाला सुरू केलं तेव्हापासून मला झी मराठीत काम करायचं होतं. कारण पहिली गोष्ट की आपलं मराठी ते एक चॅनल, आणि मला असं वाटतं झी मराठी प्रत्येक मराठी स्पीकिंग हाऊस होल्ड मध्ये जातं. मग ते फक्त महाराष्ट्रातच नाही, ऑल ओव्हर इंडियामध्ये किंवा इव्हन अब्रॉड मध्ये जिथे जिथे मराठी स्पीकिंग ऑडियन्स आहे तिथे तिथे झी मराठी जातं. तर मला खूप इच्छा होती करायची. आणि ऑब्व्हियसली मम्मी पप्पांचं असायचं की झी मराठीवर काहीतरी कर, झी मराठीवर काहीतरी कर. पण ते कधी व्हायचंच नाही. कितीही प्रयत्न केले तरी पण ते व्हायचं नाही. म्हणतात नाही, राईट टाइम यायला पाहिजे त्या गोष्टीसाठी. खूप वर्ष प्रयत्न केला, झालं नाही. खूप ऑडिशन्स दिले, शेवटपर्यंत यायचे की झालंय तुझं आणि उद्यापासून शूट सुरू होणार आहे असं व्हायचं, आणि काहीतरी व्हायचं आणि नाही होते असं होऊन ते कॅन्सल. मी इतकी डिसहार्टेड झाले होते, म्हटलं की आता मला झी मराठीसाठी ऑडिशनच नाही द्यायचंय. कारण बहुतेक माझ्या नशिबात नाहीये, तर मग आपण जाऊन उगीच ते ऑडिशन देऊन यायचं आणि त्यानंतर मग विचार करत बसायचं की का होत नाहीये, मग त्रास व्हायचा त्या गोष्टीचा. म्हणून मी ऑडिशन देणं बंद करून टाकलं झी मराठीचं. तर काय झालं ना, एकदा मला ऑडिशनचा हे आला एका कास्टिंग डिरेक्टर कडून की अशी झी मराठीची सिरियल आहे आणि एक खूप छान कॅरेक्टर आहे, त्याच्यात तुम्ही खूप छान फिट बसता, तर मी ऑडिशन पाठवतो, तुम्ही ऑडिशनची स्क्रिप्ट पाठवतो, तुम्ही ऑडिशन पाठवा. तर मग मी त्याला झी मराठी ऐकल्या म्हटलं नाही रे, नको, जाऊ दे, नको, तू पण प्रयत्न करणार, मी पण प्रयत्न करणार आणि ते होणार नाही. सो माइट एज वेल आपण नको करायला. आणि त्यावेळेला हा पॅन्डेमिकचा काळ होता, जेव्हा लॉकडाऊन मध्ये आपण सगळे घरामध्ये होतो आणि काही करत नव्हतो. तर मी म्हटलं एनिवे आता लॉकडाऊन आहे, मी घराच्या बाहेर पडणार नाही, माझ्या घरात सिनियर सिटीजन आहेत, तर फॉरगेट इट, ते नकोच करायला म्हणून. तर तो खूप इन्सिस्ट करत होता की प्रयत्न तरी करा. म्हटलं नाही, मला द्यायचंच नाही ऑडिशन, म्हणून मी सोडून दिला होता तो विषय. परत एक आठवड्यानंतर मला त्याचा फोन आला की तुम्ही खूप फिट होताय त्या कॅरेक्टरमध्ये, 3 बहिणींची जी ती स्टोरी होती, तर तुम्ही अगदीच त्या 3 बहिणी वाटताय, त्यामुळे चॅनल खूप कीन आहे की तुम्ही एकदा ऑडिशन तरी ऍटलीस्ट द्या म्हणून. तुम्ही तेव्हाही नाही म्हणून फोन ठेवला. मग माझ्या घरचे मला म्हणाले की बघ, तुला कुठे बाहेर जाऊन ऑडिशन द्यायचं नाहीये, घरामध्येच तुला शूट करायचं आणि पाठवायचंय, तर तू देऊन टाक. म्हणून मी लिटरली घरातल्या कपड्यात उठले की माहिती होणारच नाहीये असं म्हणून मी ते ऑडिशन दिलं आणि झाले सिलेक्ट. मला त्याच संध्याकाळी मला त्याचा फोन आला की तुमचं झालेलं आहे सिलेक्शन आणि येते. बरं, तरीही मी अशी होते, हा असं बऱ्याच वेळेला झालंय की सिलेक्शन झालंय, उद्यापासून आपण सुरू करणार, उद्या मुहूर्त आहे, असंही व्हायचं, पण ते व्हायचं नाही. तर मी काही जास्त एक्साइट झाले नाही. म्हटलं ठीक आहे, होईल, बघूया. आणि ती वेळ जवळ आली जेव्हा मुहूर्त झाला. मुहूर्ताच्या वेळेलाही असा एक किस्सा झाला होता की मी आणि माझ्या बरोबर जो एक कार्तिक होणार होता, तर त्या कार्तिक आणि माझी जोडी शोभत नव्हती. मग कोणाला तरी एक रिप्लेस करायचा, असंही तिथे एक मुद्दा झाला होता. म्हणजे पुन्हा टेन्शन. पण मी त्यावेळेला विचार केलेला, मला टेन्शन घ्यायचंच नाहीये. मी असाच विचार केला, बहुतेक नाही होणार, नाहीये नशिबात, असाच विचार मी केला होता. आणि त्यावेळेला असं झालं नाही, चॅनल इज व्हेरी कीन की तुला ठेवायचंय. मग ते मी ठेवलंय. मग तो कार्तिक रिप्लेस केला गेला आणि शूटिंग सुरू झालं. तरीही मी घरच्यांना सांगितलेलं नव्हतं की मी ही सिरियल करते. फक्त माझ्या घरी माहिती होतं, पण बाकी माझ्या रिलेटिव्हजला, फ्रेंड्सला कोणालाही माहिती नव्हतं. मी 1 महिना शूटिंग केलं, गुपचूप जाऊन शूटिंग करायचे, घरी यायचे, कोणालाही माहित नव्हते की मी झी मराठीवरती सिरियल करते. जेव्हा ऍक्च्युअल टेलिकास्ट 30 ऑगस्टला झाला, त्या दिवशी मी सकाळी फोन करून सगळ्यांना सांगितलं की मी ही सिरियल करते, तुम्ही पहा. आणि मग ती सिरियल सुरू झाली आणि मग आय थिंक थिंग्स माझ्यासाठी सगळ्यात गोष्टीच बदलल्या. तेव्हा तुला कसं वाटलं? खूपच इतके दिवस झी मराठीचं नाही, म्हणजे तू डोक्यातून पूर्ण काढूनच टाकलं की आता मला नाही, झी मराठीवर मिळणारच नाही. कम्प्लीट. आणि मिळाले.
असं वाटलं, फील कसं होतं तेव्हा? म्हणजे फील असा होता की युगाते मला असं वाटतं की देव आहे म्हणतात ना तसं, की मी खूप प्रयत्न करून झाले होते, सगळं करून झालं होतं. मंदार सरांबरोबर काम करायचं, म्हणजे मंदार देवस्थळी या टेलिव्हिजन मधले खूप मोठे डायरेक्टर आहेत, त्यांनी आर्टिस्टचं करिअर घडवलेलं आहे. सो मला खूप इच्छा होती की त्यांच्याबरोबर काम करायचं, पण म्हणतात की देवाने कुठेतरी ते काहीतरी माझ्यासाठी ती एक राईट वेळ म्हणतात एक मुहूर्त काढून ठेवलेला होता आणि सगळंच जुळून आलं त्याच्यामध्ये. म्हणजे मंदार देवस्थळी, झी मराठीचा प्लॅटफॉर्म, एवढी छान भूमिका आणि त्यात एवढे मोठमोठे कलाकार, त्यामुळे आय थिंक सगळंच माझ्यासाठी एक म्हणतात ना की देव म्हणतो ना की थांब, तुझ्यासाठी एक वेळ येऊ दे, ती वेळ आली की बरोबर तुझ्यासाठी काहीतरी करेन, आणि तेच आणि आता घडलं. इतकं छान वाटतंय की ती सगळेजण पूर्ण महाराष्ट्रच तुला ओळखायला लागलाय. खरंच आहे, पूर्ण महाराष्ट्र ओळखतं. इनफॅक्ट मी म्हणेन खूप साऊथ इंडियन्स पण ओळखतात, कारण त्या सिरियलला साऊथ इंडियन टच होता ना, तर असे बरेच साऊथ इंडियन लोक माझ्याकडे येऊन म्हणतात की तुमची सिरियल बघतो, तुमचं काम खूप आवडतं, आणि मी असते आपको लैंग्वेज आती है क्या? लैंग्वेज नहीं आती है, बट वो सीरियल इतनी इजी है ना समझने के लिए कि देखते तो हमें हमारा लगता है कि हमारी सिरियल है, असं म्हणून मला साऊथ इंडियन लोक पण ओळखायला लागले. पण त्याआधी तू चित्रपट पण केले, तू प्रोमो ऍड केल्या, तू हो. प्रिंट ऍड केल्या, तर तो अनुभव चित्रपट म्हणजे तलाश तुझा हिंदी चित्रपट हो, होता. हो. त्याविषयी म्हणजे हिंदी चित्रपटामध्ये कसं काय तिथलं वातावरण आणि कसं ते सांगतो. युगात हे खूप वेगळं आहे हिंदीचं, पण सुरुवातच अशी झाली होती की त्यावेळेला त्या काळामध्ये फोटो जाऊन द्यायचे असायचे. आता कसं सगळं डिजिटल झालंय, बरोबर. आपण ऑनलाईन हो. ईमेल वरती, व्हॉट्सअप वरती फोटो पाठवतो. त्यावेळेला जाऊन फोटो द्यायचे असायचे, तर मी असंच जाऊन एक्सेल एंटरटेनमेंटच्या ऑफिसमध्ये जाऊन माझे फोटो देऊन आले होते. आणि मला त्याचा कॉल आला की एक आम्ही फिल्म करतोय, कास्टिंग डिरेक्टर होती नंदिनी श्रीकांत, तिने मला कॉल केला की त्यासाठी ऑडिशन घ्यायचंय म्हणून. तर मी गेले, तेव्हा मला ऑडिशन काय असते वगैरे काहीही माहिती नव्हतं, म्हणजे अगदी बेसिक, खूपच इनिशियल स्टेज होतं माझ्या आयुष्यामधलं. आणि मी गेले, मग त्यांनी 6 वेगवेगळ्या डिफरंट कॅरेक्टर्स मध्ये माझं ऑडिशन घेतलं होतं, आणि मी ऑडिशन देऊन विसरून गेले की हा दिलं होतं ऑडिशन, विसरून गेले. त्याच्यानंतर त्यांचा ऑलमोस्ट 1 महिन्यानंतर मला फोन आला की तुझं सिलेक्शन झालेलं आहे 2 कॅरेक्टर्स मध्ये. त्यामध्ये एक टीव्ही वरची न्यूज अँकर आणि एक ती जी मी आमिर खान बरोबरची जी मी कॉप हवलदार झाले ती. तर मग मी म्हटलं ज्याच्यात मला आमिर खान सरांबरोबर काम करायला मिळणार आहे, मला ते पाहिजे, भले ते काम छोटं असेल पण मला ते करायचं. आणि मग जाऊन ते झालं सिलेक्शन, आणि जाऊन मी खरंच आमिर खान बरोबर 5 दिवस काम केलं. हे मला खूप मोठं हे वाटतं की 5 दिवस आम्ही 12-12 तास एकत्र सेटवरती असायचो, एकत्र बसायचो, जेवायचो, गप्पा मारायचो. सो ते खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि पहिलंच काम हिंदीमधलं एवढं मोठं केलं म्हटल्यानंतर एक हे झालं की अरे आहे काहीतरी खूप चांगलं आहे, माझ्या नशिबात काहीतरी आहे. पण तू केव्हा ठरवलं की मला अभिनेत्रीच व्हायचं किंवा या अभिनय क्षेत्रामध्ये जायचं, हे तू केव्हा ठरवलं? हे असं ठरवलं नाहीये. जसं तुम्ही आता ओपनिंग मध्ये सांगितलं की मी ऍक्टिंग मध्ये पण आहे, झुंबा मध्ये पण आहे, बऱ्याच गोष्टींमध्ये आहे. सो माझं असं आहे की मला आयुष्यात जे जे करायची इच्छा आहे ते मला सगळं करायचंय. आणि आय थिंक टचवूड आय एम ब्लेस्ड की फॅमिली वाईज पण असं काही प्रेशर नाहीये की घर चालवायचंय किंवा असं काही नाहीये प्रेशर. त्यामुळे मला ज्या ज्या गोष्टी करायची इच्छा आहे त्या गोष्टी मी त्या वेळेला केलेल्या आहेत. सो ऍक्टिंग पण बाय चान्स हॅपेंड, आणि मी म्हणणार मला हे आवडतंय आणि लोकांना माझं काम आवडतंय. कधी कधी असं असतं ना की आपल्याला खूप आवडतंय, आपल्याला वाटतंय की आपण खूप छान करतोय, पण समोरच्यांना आपलं काम आवडत नाही. मग ते कुठेतरी असं वाटतं की नको, मग सोडून द्यावं असं होतं. पण लोकांनी आवडायला लागलं, मलाही त्यात एक आवड निर्माण व्हायला सुरू झाली, आणि मग हळूहळू मी त्या ऍक्टिंग क्षेत्रात घुसले, आणि मग आता फुल टाइम त्याच्यामध्ये आहे. अच्छा. आणि हिंदी चित्रपट तू केलेस, 2 केलेस. हो हो हो. त्याच्यानंतर मराठी चित्रपटामध्ये तू आलीस. हो. मग हिंदीचं माहोल आपण म्हणतो ना, हो, वातावरण, हो. आणि मराठी कसं, त्याच्याविषयी काय सांगशील? ऍक्च्युली म्हटलं तर मराठी चित्रपट अजिंठा हा माझा पहिला चित्रपट हो, होता, हो. पण जो रिलीज वाईज तलाश पहिला रिलीज झाला. तलाश मी ऍक्च्युली शूट केलाय नंतर. तर म्हणजे माझ्या आधी तू मराठीच. येस, पहिला माझं पदार्पण मराठीत मराठी झालं. ओके. आणि खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे नितीन देसाईंचा चित्रपट म्हणजे किती ग्रँड हो. असेल हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे त्यांच्या सगळ्या ओव्हरऑल अगदी. सगळ्या ह्याच्यावरून हो. आपल्याला समजतं. त्यामुळे मला आय वॉज व्हेरी ब्लेस्ड की माझ्या करिअरच्या स्टार्टिंगलाच मला चांगल्या लोकांबरोबर आणि मोठ्या प्रोडक्शन हाऊसेस मध्ये काम करायची मला संधी मिळाली. त्यामुळे तेच एक चालत आलेलं आहे. डेफिनेटली डिफरन्स आहे हिंदी आणि मराठीमध्ये, कारण मराठीचं बजेट, कारण आपण कितीही नाही म्हटलं तरी आपण रिजनल आहोत. बरोबर. रिजनलचं एक बजेट असतं, कारण त्याचं जे आपल्याला त्याचा जो प्रॉफिट किंवा त्याचा जो ऑडियन्स आहे हा रिजनल किंवा मराठी स्पीकिंग ऑडियन्स पर्यंतच लिमिटेड असतो. म्हणून त्यांना त्या पद्धतीने थोडेसे बजेट सांभाळूनच करावं लागतं. तरीही नितीन देसाईंनी त्यावेळेला म्हणजे 2011-12 साली अजिंठा आली होती, त्यावेळेला 6 कोटीचा पिक्चर करणं, मराठी चित्रपट करणं, ही खूप मोठी गोष्ट होती. तरीही ते त्यांनी केलं. आणि मला असं वाटतं की त्यावेळेला मला तेवढा मोठा जर्क जाणवला नव्हता हिंदी आणि मराठी मधला, कारण नितीन देसाई बरोबर जे काम केलं होतं ते खूप मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या लॅविश
अशा ह्याच्यामध्ये काम केलेलं आणि हिंदीमध्ये काम केलं. तो एवढा मोठा जर्क नव्हता जाणवला. पण त्यानंतर जे मी मराठी चित्रपट केले त्याच्यामध्ये थोडंफार जाणवलं, कारण मला असं नंतर वाटायला लागलं की येस, ह्यांचं बजेट्स कमी असतात, त्यामुळे ते थोडंसं त्यांना त्या बजेटमध्ये करणं खूप गरजेचं असतं. मग त्या सगळ्या गोष्टींमध्ये थोडं 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 कॉम्प्रोमाइज व्हायला सुरू होतं. पण ठीक आहे, आता त्याच्यामध्ये काही त्यांची चूक नाही, कारण ते बजेट वाईज हे असतं. पण अजिंठामध्ये कोण होतं तुझ्याबरोबर? सोनाली कुलकर्णी. अच्छा. सोनाली कुलकर्णी आणि मी, आम्ही दोघीच आहेत त्याच्यामध्ये. पारो आणि कमला असं होतं. आणि 31 दिवस कसा, तो एक्सपिरियन्स कसा होता? खूपच सुंदर होता. 31 दिवसची पण एक मजा अशी आहे की मला असं समजलं की त्यावेळेला मयुरी देशमुखला जमणार नव्हतं. ऍक्च्युली ती भूमिका लिहिली होती मयुरी देशमुखसाठी, जे तिने जे कॅरेक्टर केलं त्याच्यामधलं. पण तिचं त्यावेळेला खुलताकळी खुलेना चालू होती सिरियल, म्हणून तिला ती जमणार नव्हती. म्हणून मला समजलेलं की ते त्या भूमिकेसाठी मुलगी कोणीतरी शोधतात. तर मग तेव्हा मी त्या ऑडिशनसाठी गेले, ऑडिशन दिलं वगैरे. आणि मी जशी एंटर झाले तसं ते डिरेक्टरने माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाले, तुझे डोळे मला आवडलेत. आणि माझी जी मीरा नावाची भूमिका आहे, कारण ती एका अंध मुलीची भूमिका होती. मी बघितलं परवा. हा, तर त्यांचं असं म्हणणं होतं की मला तुझे डोळे त्या भूमिकेसाठी पाहिजे, मला तू हवी आहेस त्याच्यासाठी. आणि मी तेव्हा नाही म्हणून आले. मी म्हटलं की नाही, मी आले होते या कॅरेक्टरसाठी, कारण प्रत्येक मुलीला असं असतं ना की माझं एक गाणं असावं, कारण त्याच्यामध्ये ते 31 दिवस मध्ये ते मकरंद आणि हिचं म्हणजे हिची मयुरी देशमुख आणि शशांक केतकरचं ते गाणं असं धबधब्याच्या खाली वगैरे. मला त्याच्यात इंटरेस्ट होता की मला ते हिरोईन मला कॅरेक्टर करायचंय, मला हे नाही करायचंय कॅरेक्टर. ते मला खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होते की नाही लीना, हे जास्त चॅलेंजिंग आहे. हिरोईनचा रोल कोणी करतं, पण हे खूप चॅलेंजिंग आहे, हे तू कर. आणि मी नाहीच म्हटलेलं, म्हणलं मला करायचंच नाही, मी करणारच नाही. मी नाही म्हणून निघून आले होते. कोण होते डायरेक्टर तसे? आशिष बेलकर. त्याचे आशिष बेलकर नावाचे डिरेक्टर होते. तर ते मधुर भंडारकरचे असोसिएट आहेत. त्यांनी मधुर भंडारकर बरोबर बऱ्याच फिल्म्स केल्या आहेत आणि ही फिल्म त्यांची ॲज अ डिरेक्टर पहिली फिल्म होती. तर ते खूप मागे लागले होते की तू कर कर, आणि नाहीच म्हणत होते. एक आठवडाभर त्यांचा असोसिएट डिरेक्टर मला दररोज फोन करून माझा ब्रेन वॉश करायचा प्रयत्न करत होता. लीना तू कर, तू भेटल्यानंतर सरांना आता दुसरी कोणीच मुलगी त्या मीराच्या कॅरेक्टरला आवडत नाही. इतक्या मुलींनी येऊन ऑडिशन दिलं, मराठी इंडस्ट्रीमधल्या टॉप हिरोईन्सने येऊन ऑडिशन दिलेले आहेत, पण सर खूप आहेत की लीनाच पाहिजे म्हणून. आणि मी अशा होते, मला करायचंच नाहीये. मग त्यांनी मला परत एकदा मीटिंगला बोलवलं. तोपर्यंत ते म्हणाले की मयुरी देशमुखची ती सिरियल बंद झाली आणि ती करतीये, आणि ते जे कॅरेक्टर आहे ते आम्ही मयुरीसाठीच लिहिलेलं कॅरेक्टर होतं, त्यामुळे ती आता करते, तर त्याला दुसरा पर्यायच नाहीये, पण तूही करावी आमची खूप इच्छा आहे. मग मी जरा म्हटलं चला ठीक आहे, चॅलेंज ऍक्सेप्टेड, करून बघूयात, काहीतरी वेगळं करायला मिळेल म्हणून मग मी ते चॅलेंज ऍक्सेप्ट केलं आणि ती करायला खूप मजा आली. खूप चॅलेंजिंग होतं, कारण आमचे त्याचे हे झाले, आमचे वर्कशॉप झाले. एक अंध मुलगा होता ज्याने येऊन आम्हाला प्रॉपर त्याचं ट्रेनिंग वगैरे दिलं. तर ते मी तुला तेच आता विचारणार होते की अंध मुलीचं काम करणं सोपं नाहीये. मग ती रिहर्सल तसा तो करणं, गेटअप करणं आणि तसं करणं, इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. व्हेरी डिफिकल्ट. कारण आम्ही जेव्हा रिहर्सल त्याच्या चालू केल्या त्यावेळेला मला डोळ्यावरती पट्टी बांधून ते करायला लावायचे, आणि चालणं कसं, ते त्यांच्या स्टिकने कसं चालायचं, काय करायचं, हे सगळं त्यांनी मला शिकवलं. त्यानंतर जर्की मुवमेंट्स, म्हणजे आता आपल्याला जेव्हा दिसतंय त्यावेळेला आपल्याकडे काहीतरी येतंय किंवा काहीतरी घडतंय आसपास, तर नॅचरली आपण बघतो इथे. पण इथे मला असं होतं की काहीही झालं त्या सेटवरती तरी मला माझी दृष्टी अशीच ठेवायची, कोणी इथून पटकन जरी आलं तरी मला रिॲक्ट नाही करायचंय. सो हे मला माझ्या ब्रेनला खूप कॉन्स्टंट सांगत बसावं लागलं की हे नाही करायचं, हे आपल्याला असंच राहायचं, आपल्याला असंच स्टबन राहायचंय, आणि कोणी काही बोलायला गेलं तर मला कान आधी पुढे करायचा आहे, कारण मला डोळ्याने मी तुमच्याकडे नाही बघू शकत. तुम्ही बोलताय तर माझ्यासाठी माझा कान हा माझा डोळा आहे. सो हे मला सगळ्या गोष्टी खूप त्या रिहर्सल करून, प्रॅक्टिस करून मला सगळ्या करायला लागल्या. आणि ऑनेस्टली मला असं खरंच वाटतंय की आशिष सरांनी मला जर नसतं त्याच्यासाठी केलं तर मी नसती ती भूमिका केली, पण मी केली. त्यांना खूप धन्यवाद की त्यांच्यामुळे मी ती केली, आणि मला खूप आवडलं ते करायला. काहीतरी चॅलेंज मला करायला मिळाला आणि खूप आवडलं, आणि मलाही आवडलं आणि प्रेक्षकांनाही खूप आवडली. नक्कीच, खूपच आवडलं. ती भूमिका मी बघितली, कालच बघितली, तुम्हाला मिळाली होती काल मी ती बघितली. तुझी ती भूमिका अप्रतिम केली. थँक्यू. म्हणजे तुला झी मराठीवर तू नको नको म्हणताना तुला ती मिळाली, आणि इथे तू नको म्हणताना तुला तीच चॅलेंज तुला मिळालं आणि तू ऍक्सेप्ट केलं. तशी तू लहानपणापासून बिनधास्त आहेस. वयाच्या 4थ्या वर्षी तू पुणे आणि मुंबई एकटीने विमान प्रवास केला. सांग ना त्याविषयी. सो मला ना लहानपणापासून, अर्थात आपल्या सगळ्यांनाच विमानाचं अट्रॅक्शन खूप असतं, आणि मी पुण्यातली आहे, आणि आता कसं आता लहान मुलांना, या जनरेशनला सहज विमान प्रवास म्हणजे लहानपणापासून ते विमान प्रवास करतात. बरोबर. पण आमच्या वेळेमध्ये तसं नव्हतं.
होतं की विमान म्हणजे फक्त चित्रपटात बघितलेलं किंवा टीव्ही वरती वगैरे किंवा असं बघितलेलं. रस्त्याने जाताना अरे वरून वा, चाललंय. विमान चाललंय हे असं असायचं. बरोबर. त्यामुळे विमानाचं अट्रॅक्शन मला लहानपणापासून खूपच होतं. तर पप्पांना मी खूप मागे लागायचे की पप्पा मला एकदा विमानात बसायचं आणि पप्पांनी पण ते माझं अट्रॅक्शन बघितलं होतं. तर पप्पा म्हणाले "अरे ठीक आहे मग आम्ही दर ह्याच्या सुट्टीमध्ये आपल्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुंबईला मामाकडे यायचो. मग पप्पा म्हणाले यावेळेला मी तुला विमानाने पाठवतो, तू एकटी जाशील का?" म्हणलं, हो जाणार. आता 4 वर्षाची मुलगी काय मलाही अक्कल काय विमान असतं काही माहित नाहीये. म्हटलं हो जाणार असं म्हणून मग पप्पांनी माझं विमानाचं तिकीट केलं आणि मग एअरपोर्टवरती जाऊन एअर होस्टेसला मला हँडल केलं, ते हँड ओव्हर केलं की तुम्ही घेऊन जा. आणि त्यावेळेला कसं असायचं की एअरपोर्टमध्ये अगदी तुम्ही विमानापर्यंत जाऊ शकत असायचा, म्हणजे काचेमधून दिसायचं विमान इथपर्यंत पेरेंट्स येऊ शकत होते. तर त्यांनी मला एअर होस्टेसकडे दिलं आणि मग एअर होस्टेस मला घेऊन आतमध्ये गेली आणि तिने मला त्या सीटवरती बसवलं वगैरे. आणि एक शेजारी एक छान अशी खूप गुड लुकिंग कोणीतरी लेडी माझ्या बरोबर होती. आता 4 वर्षाच्या ह्याच्यात आपल्याला अर्थात एवढं कळत नाही, पण खूप छान म्हणजे त्या काळामध्ये वेल मॅनिक्युअर्ड नेल्स, छान लिपस्टिक वगैरे लावून. आणि मला अट्रॅक्शन लहानपणापासूनच मेकअप आणि ह्याचं खूपच होतं. सो त्या अशा छान कोणीतरी बसलेल्या होत्या, त्या माझ्याशी गप्पा मारत होत्या वगैरे, छानपैकी मला चॉकलेट्स वगैरे दिले. हे सगळं झालं. तिथे बॉम्बेला मी पोहोचले. बॉम्बेला पोहोचल्यानंतर त्याच ज्या होत्या त्या मला हात पकडून माझ्या मामाकडे जाऊन सोडून आल्या. आणि नंतर मला मामाने सांगितलं की ती रेखा होती. रेखाने मला असं जाऊन एअरपोर्ट वरून माझ्या फ्लाईट मधून खाली उतरून माझ्या मामापर्यंत मला सोडलेलं वगैरे. ती माझी तेव्हाची आठवण. तेव्हा लहानपणी कोण रेखा काय, आता ते असं होतं की बाप रे रेखाने मला फोटो काढला असता. त्यावेळेला फोटो काहीच नव्हतं ना, मोबाईल फोन्स नव्हते, मोबाईल फोनमध्ये कॅमेरा नव्हता. म्हणजे इव्हन मामाला जरी फोटो काढायचा म्हटलं तरी मामाकडे पण मोबाईल फोन नव्हता की त्यांनी माझा फोटो काढला असता. सो ही फक्त एक आठवणच राहिली आहे, पण फोटो काही नाही माझ्याकडे त्याचा. पण खूप छान वाटलं त्यावेळेला. बरोबर. तू लहानपणापासून उत्कृष्ट डान्स करते, झुंबा इन्स्ट्रक्टर आहेस. वयाच्या 18व्या वर्षी तू 20 जणींना घेऊन UK, US, मॉरिशस, स्वित्झर्लंड इथे तू गेलेस. तो अनुभव कसा होता तुझा? कारण अगदीच नवीन आणि एकदम परदेशात एवढ्या सगळ्या मुलींना घेऊन जायचं. आणि मला असं वाटतं तेव्हा तुम्ही डान्सची तयारी करून गेला होता हिंदी गाण्याची, आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगितलं नाही आम्हाला मराठीच गाणी हवी. तो एक कसा, म्हणजे अगदी रात्रीतनं तुम्ही मराठी गाण्यांची रिहर्सल कशी केली त्याविषयी सांग. हा मॉरिशस मध्ये झालेला हा किस्सा होता. सो मला आधीपासूनच माहिती होतं की मी अभ्यासामध्ये काही करणार नाहीये. म्हणजे मला 9 to 5 जॉब करणं किंवा डिग्रीज मिळवणं ह्याच्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. मी घरच्यांनाही सांगून ठेवलं होतं की मला अजिबात इंटरेस्ट नाही. मला डान्सिंग म्हणा किंवा असं एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये आधीपासूनच खूप ओढ होती. शाळेमध्ये असताना वगैरे पण खूप डान्समध्ये भाग घेणं, ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन्स मध्ये वगैरे भाग घेणं हे लहानपणापासून होतं. सो जेव्हा कॉलेजमध्ये गेले 11वीत वगैरे असताना मी डान्स कंपनीजमध्ये दुसऱ्या काम करायला सुरू केलं, कल्चरल कंपनीजमध्ये. त्याच्यानंतर मी स्वतः राजस्थानी डान्सचं प्रशिक्षण घेतलं. हे सगळं केल्यानंतर असं होतं की आता कोणाच्या अंडर नाही करायचं, आता मला स्वतःची कंपनी चालू करायची. मग मी स्वतःची डान्स अकॅडमी चालू केली आणि मग छोटे छोटे कार्यक्रम करता करता पुणे फेस्टिवल झालं, नवरात्री महोत्सव झाला, पुण्यातले मोठमोठे शोज करायला आम्ही सुरू केलं. आणि त्याच ह्याच्यामध्ये आम्हाला मॉरिशसचा कार्यक्रम मिळाला. आणि मॉरिशसचा कार्यक्रम मिळाला. आता पहिल्यांदाच मी अब्रॉड जाणारे, आणि त्यावेळेला लहान मुली माझ्या बरोबर होत्या. म्हणजे आमचा टोटल 20 जणांचा ग्रुप होता. त्याच्यात मोठ्या मुली आणि लहान मुली अशा सगळ्या होत्या. मग मी म्हटलं ठीक आहे मला करायचं आहे आणि मी करणार आहे. म्हणजे 18वं वर्ष आहे पण ठीक आहे, काय फरक पडतो ना, काय चुकून काय चुकेल बघूयात असं म्हणून मी तो शो घेतला मॉरिशसचा. आणि मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन यांच्यासाठी तो शो होता. तर त्यावेळेला काही मुलींचे आमच्याकडे पासपोर्टही नव्हते. तर पासपोर्ट तयार करण्यापासून ते व्हिसा घेण्यापर्यंत हे सगळी प्रोसेस करून, अर्थात त्याच्यामध्ये सगळ्यांचे पालक वगैरे होते किंवा माझे मम्मी पप्पा सगळ्यांची मदत तर होतीच, किंवा मॉरिशस गव्हर्नमेंट कडूनही आम्हाला खूप मदत मिळाली. आणि त्यांनी तिकडून स्पीडअप करून वगैरे आम्ही हे सगळं झालं. फायनली आम्ही मॉरिशस मध्ये पोहोचलो. आणि पोहोचल्यानंतर पहिले 2 शोज झाल्यानंतर आमचे कारण 5 दिवस आणि 7 शोज असे होते. सो एक दिवस तर आम्ही सकाळ संध्याकाळ असेही शोज केलेले आहेत. तर एका शोच्या वेळेला त्यांनी सांगितलं मला पूर्ण मराठी शो पाहिजे. मला मराठी शो पाहिजे, मग आता रात्रीत कसा अख्खा शो उभा करायचा. तर ते म्हणाले की नाही कलके शो में तो वी वॉन्ट पुरा मराठी शो. मग म्हटलं ठीक आहे मग आता. आणि त्यावेळेला ना सीडीज अशा होत्या, आम्ही सीडीज घेऊन गेलो होतो. आणि ऑनलाईन पण गाणी अशी पटकन मिळायची नाही. मग त्यांना मी म्हटलं तुमच्याकडे कुठली गाणी आहे तुम्ही मला गाणी द्या, आम्ही रातोरात शो उभा करतो. मग त्यांनी आसपास जेवढे ओळखीचे होते त्यांच्याकडून मराठी गाण्याच्या सीडीज मागवल्या. मग त्या सीडीज मधून काही गाणी आम्ही काढली रात्री. मग आमची अख्खी टीम रात्रभर जागली आणि रात्रभर जागून आम्ही अख्खा नवीन शो उभा केला तिथे.
आणि अख्खा नवीन शो मराठी गाण्यांवरती. त्यांना मग ते गणपतीची गाणी पाहिजे होती, गणराज रंगी नाचतो वगैरे अशा सगळ्या गाण्यांवरती वगैरे आम्ही तो अख्खा शो रातोरात एक उभा केला आणि कॉस्ट्युम्स अरेंज केले. साड्या तेच विचारणार होती की तू तयारी करून गेली हिंदी गाणी आणि मराठी गाणी म्हटलं तर आपल्याला नऊवारी साडी वगैरे ते सगळे कॉस्ट्युम हवे. मग तू एका रात्री तर ते सगळे कसे काय उभे केले? सगळे उभे केले. मग तिकडे लोकांकडे मागून की तुमच्याकडे साड्या आहेत द्या, मग त्या साड्या नेसवून बिसवून आम्ही काय त्यातल्या त्यात काय अरेंजमेंट करता येतील अशा सगळ्या गोष्टी आम्ही तिथल्या तिथे काय प्रॉप्स अरेंज करता येतील असं सगळं रातोरात आम्ही अख्खा शो उभा केला आणि नेक्स्ट डे जाऊन आम्ही तो अख्खा शो तिथे परफॉर्म केला. तू चित्रपट सिरियल्स हे सगळं करता करता तू जेट एअरवेज मध्ये कशी काय केलीस? इनफॅक्ट जेट एअरवेज आधी झालं, चित्रपट सिरियल हे सगळं नंतर झालं. अच्छा. सो मी म्हटलं असं फ्लाईटचं अट्रॅक्शन लहानपणापासूनच होतं. प्लस मेकअप करणं, चांगलं दिसणं हे सगळं लहानपणापासूनच ते माझ्यामध्ये होतं. आणि इनफॅक्ट हे कुठे ना कुठून तरी माझ्या आत्यामुळे माझ्यामध्ये आलंय. म्हणजे माझी आत्या US ला राहते. सो ती लहानपणापासून जेव्हा यायची मी तिला अमेरिका आत्या म्हणायचे. सो ती आली की तिचं ते फॅशन, तिचे ते हिल्स मध्ये चालणं आणि त्या पद्धतीने ड्रेसअप होणं हे मला खूप आवडायचं. आणि फ्लाईटचं अट्रॅक्शन की अरे ही फ्लाईटने जाते, फ्लाईटने येते, हे खूप अट्रॅक्शन लहानपणापासून होतंच. तर म्हणलं मला एअर होस्टेस व्हायचं, असं लहानपणापासून एअर होस्टेस व्हायचं असं मी म्हणायचे. पण प्रशिक्षण वगैरे कधीच त्याच्याबद्दल घेतलेलं नव्हतं. काय असतं एअर होस्टेस हेही माहित नव्हतं. मग जसं असं मोठं होत गेले, माझी डान्स कंपनी तर चालूच होती. पण डान्स कंपनी बरोबर एकदा असं टीव्हीवरती आम्ही काहीतरी बघत असताना कार्यक्रम, मी एक जेट एअरवेजच्या HRचा इंटरव्ह्यू बघितला होता की एअर होस्टेस ऍप्लिकेशनसाठी काय करावं वगैरे. असंच एक आपण जसा इंटरव्ह्यू घेतोय तसा एक इंटरव्ह्यू चालू होता आणि कोणीतरी विचारलं की एअर होस्टेस अकॅडमीज वगैरे असतात वगैरे, तर तसं कुठून कसं अप्लाय करायला पाहिजे. तर त्यांनी सांगितलं होतं कुछ नाही, इट्स व्हेरी सिम्पल. तुम्ही वेबसाईटवरती जा, ज्या एअरलाईनला तुम्हाला अप्लाय करायचं वेबसाईटवर जा, तिथे करिअर्स नावाचा ऑप्शन असतो, त्या करिअर्सवरती क्लिक करा. तिथे मग ग्राउंड स्टाफ, एअर होस्टेस ज्याला तुम्हाला अप्लाय करायचं तुम्ही करू शकता. तर मी बसला, तिथेच इंटरव्ह्यू चालला होता, इथे लॅपटॉप उघडला, बघितलं, हा चल मी असंच टाइमपास म्हणून मी तो अप्लाय करून टाकला होता. अप्लाय केला तर त्याच्या क्रायटेरियामध्ये फिट झाले म्हणून त्यांनी मला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं होतं. सो पुण्यामध्ये एका हॉटेलमध्ये इंटरव्ह्यू होता. ते कुठलं तरी 3 स्टार हॉटेल आहे, तिथे त्यांचा इंटरव्ह्यू होता. आणि इंटरव्ह्यूला गेल्यानंतर 850 मुली आल्या होत्या. सो आय डिडंट एक्सपेक्ट की एवढ्या मुली, कारण पुण्याच्या अराउंडच्या सगळ्या मुलींना त्यांनी पुण्यामध्ये बोलवलं होतं इंटरव्ह्यूसाठी. सो 850 मुली, मग त्याच्यामध्ये फ्रँकफिन मधल्या मुली होत्या, एअर होस्टेस अकॅडमीज मधल्या मुली होत्या, अशा सगळ्या मुली होत्या तिथे. आणि इंटरव्ह्यूच्या लेवल्स चालू झाल्या. म्हणजे पहिली ह्याच्यातून मी क्लिअर झाले, दुसऱ्या ह्याच्यात गेले. मग ते पहिल्या ह्याच्यामध्ये जनरल नॉलेज क्वेश्चन्स वरती त्यांनी इंटरव्ह्यूज घेतले होते. सो ते झालं. मग दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांनी स्किन आणि हेअर आणि तुम्ही वॉकिंग हे सगळं प्रिपेअर केलं होतंच आधी? काहीही नाही. मी कम्प्लीट ब्लँक स्लेट म्हणून गेले. एक्झाम म्हटलं, इंटरव्ह्यूज म्हटलं की खूप प्रिपरेशन असतं. काहीच माहित नव्हतं ना, काय विचारणार काय नाही, काहीच. मला एअर होस्टेस बनायचं एवढंच फक्त माहिती होतं. त्याच्या व्यतिरिक्त काहीच माहित नव्हतं. मी काही प्रिपरेशन नाही, काय असतं, काय इंटरव्ह्यू मध्ये विचारलं जाणार हेही माहित नव्हतं. त्यांनी बेसिक जे डॉक्युमेंट्स सांगितले होते तेवढे डॉक्युमेंट्स मी घेऊन गेले होते. त्यांनी सांगितलं बेसिक मेकअप करायचा, फॉर्मल कपडे घालून यायचे, मी तेवढं फक्त घालून गेले होते. आणि गेल्यानंतर त्यांनी पहिला राऊंड जो होता तो बेसिक जनरल नॉलेज वरती त्यांनी विचारले क्वेश्चन्स काहीतरी, तर त्याच्यामधून मी पास झाले. मग सेकंड राऊंड मध्ये त्यांची स्किन एक्सपर्ट आली. त्यांनी स्किन, तुमचे हेअर, वॉक करून दाखवा, बोलून दाखवा, इंग्लिशमध्ये बोलून दाखवा, मराठीमध्ये बोलून दाखवा, हिंदीमध्ये बोलून दाखवा, हे सगळं केलं. सो त्याच्यामधून मी पास झाले. किती जण होते ते इंटरव्ह्यूज घ्यायला? किती जण होते इंटरव्ह्यू वगैरे नाही आला तेव्हा? मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी माझं हे जे लहानपणापासून स्टेज वरती असणं वगैरे जे आहे ना, त्याच्यामुळे मला ते दडपण किंवा स्टेज फिअर किंवा कोणाशी बोलणं हे मला कधीच नाहीये. म्हणजे मी कोणाशी जाऊन बोलू शकते आणि आय जस्ट फील दॅट ते पण माणसंच आहेत ना, ते पण आपल्याला जे प्रश्न विचारतात हे पण माणसंच आहेत ना. काय फार तर आपण म्हणून मला नाही माहिती, ह्याच्यावर काय होणार आहे असं म्हणून मी गेले. आणि ते 8 लोक समोर बसले होते. आणि पहिल्यांदा आम्ही 7-8 मुली होतो, त्यानंतर ते कमी होत गेलं. त्यानंतर मग एका रूम मध्ये आम्हाला मुलींना सगळ्यांना जे सिलेक्ट झाले त्या पहिल्या राऊंड मधून त्यांना उभं केलं गेलं. मग ते स्किन एक्सपर्ट नेऊन स्किन चेक केली, नेल्स चेक केले, बॉडीवरती कुठे टॅटू नाहीये ना हे चेक केलं. मग तुम्ही चालून दाखवा, बोलून दाखवा, वेगवेगळ्या लँग्वेजेस तुम्हाला ज्या लँग्वेज, कारण आम्ही फॉर्म मध्ये भरलं होतं मी मराठी, हिंदी, इंग्लिश. मग त्या तिन्ही लँग्वेजेस मध्ये तुम्ही बोलून दाखवा काही. हे सगळं झालं. तिथूनही मी पास झाले. तिथून मग माझा पुढचा राऊंड गेला. मग पुढच्या राऊंड मध्ये ते 8 जण आणि मी एकटी समोर चेअरवरती, असा तो इंटरव्ह्यू झाला. कारण त्या राऊंड पर्यंत जायला काहीतरी आय थिंक 15-20 जण टोटल होती. म्हणजे मुलं मुली मिळून 15-20 जण टोटल राहिली होती. म्हणजे 800 मुलांमधून येस 15-20 जणांपर्यंत त्यांनी रिफाईन करून तो आमचा लास्ट इंटरव्ह्यू होता.
मग त्या लास्ट इंटरव्ह्यू मध्ये आम्ही 3 मुली फक्त सिलेक्ट झालो आणि मग तिथे सिलेक्शन झालं. तरीही तिथे सिलेक्शन झाल्यानंतर त्यांचा एक जो 4th राऊंड असतो जो खूप क्रुशियल असतो, जो मेडिकल राऊंड असतो. तुमचे सगळे मेडिकल टेस्ट होतात त्याच्यामध्ये, सगळ्या मेडिकल टेस्ट. म्हणजे इव्हन इतकं आणि ते स्ट्रिक्ट असतं की तुमचं हिमोग्लोबिन जर काही नॉर्मल ह्याच्यापेक्षा पॉईंटने पण काही कमी असेल तरी तुम्ही रिजेक्ट होऊ शकता. तर इतकं त्यांचं ते स्ट्रिक्ट. मग त्याच्यामध्ये तुमची आयसाईट टेस्ट असते, हिअरिंग टेस्ट असते तुमची, ह्या सगळ्या टेस्ट असतात. तुमचे चेस्ट एक्सरे वगैरे सगळं, की कुठे काही ब्लॉकेजेस नाही आहेत ना वगैरे, हे सगळं तुमचं चेक होतं. सो हे सगळं झालं आणि फायनली आम्ही 3 मुली सिलेक्ट झालो. आणि मग मला असं होतं काहीतरी आता हे वेगळं आहे आणि मम्मी पप्पांपासून मला आता वेगळं राहून काहीतरी स्वतःचं काहीतरी करायचं आहे. किती नाही म्हटलं तरी आपण एखाद्या शेलमध्ये असतो ना, घरामध्ये असतो की आई वडील सगळं करतायत आपलं, आपल्याला काही बेफिकर असतो, आपण असं असतो, कम्फर्ट झोन मध्ये असतो. मग आता मला तिथून निघायचं आहे, मला मुंबईतून स्वतःला एक्सप्लोअर करायचं आहे. आणि मग जेट एअरवेजसाठी मग मी मुंबईत आले आणि मग मी PG मध्ये राहायला सुरू केलं आणि मग तो जेट एअरवेजचा जॉब सुरू झाला आणि मग मी एन्जॉय करायला सुरू केलं. खूप मजा आली. म्हणजे तो 1 वर्ष जो मी केला होता, पण मी करतानाच विचार करून ठेवलेला की मला 1च वर्ष करायचं, ह्या गोष्टीला मला 1च वर्ष द्यायचं, ह्याच्यापेक्षा जास्त आय डोंट वॉन्ट टू परस्यू इट ॲज अ करिअर. फक्त ते करायची इच्छा होती ना की एअर होस्टेस काय असते काय, म्हणून मला ते बघायचं होतं, म्हणून मी ते लाईव्ह जाऊन बघितलं. पण डान्स इज ऑलवेज डान्स किंवा ऍक्टिंग हे माझं होतं, म्हणून मी परत मग इथे आले आणि मग ते बंद करून टाकलं. आता चित्रपट येतोय म्हणजे तुझा आता सूर लागू दे. सूर लागू दे. त्याच्या डायरेक्टर कोण, म्हणजे कोणाबरोबर काम? प्रवीण मिरजे म्हणून आहे त्याचा डायरेक्टर. तू वेगवेगळ्या डायरेक्टर्स बरोबर काम करतेस, मग तुला वेगवेगळ्या डायरेक्टर बरोबर काम करताना वेगळे एक्सपिरियन्स येतात खूप. मग तू मंदार दादांबरोबर कसं तुला वाटलं, किंवा आता प्रवीण मिरजेंबरोबर काम करताना कसं वाटलं, तो एक अनुभव सांग ना. युगाते मला असं वाटतं चांगला डिरेक्टर असणं ते हे फार खूप महत्त्वाचं महत्वाची आहे. गोष्ट फार आहे. महत्वाचं आहे. एका ऍक्टरला ते मेक और ब्रेक करू शकतं. खरंच आहे, फारच महत्वाचं आहे. तर प्रत्येक डिरेक्टर कडून मी काही ना काहीतरी शिकत आलेली आहे आणि त्यामुळे मी जास्त टेक्निकली पण स्ट्रॉंग झाले आणि ऍक्टिंग वाईज पण स्ट्रॉंग झाले. सो जसं मी बहन हुई तेरी किंवा माझा हा चित्रपट सूर लागू दे शूट करत असताना ना, जे माझे डिरेक्टर आहेत त्यांनी मला खूप काही काही चांगल्या चांगल्या टिप्स दिल्या. कारण काय नाही की डिरेक्टर तुम्हाला स्क्रीनवरती कॉन्स्टंट बघत असतो, त्याला तुमच्या मायन्यूट गोष्टी माहिती असतात किंवा दिसत असतात की हे चुकतंय, हे असं कर, हे तसं कर. सो एक्सप्रेशन वाईज लिप्स असे उघडायचे नाहीत, असं उघडायचं, या गोष्टींपासून सुरुवात की एवढे एक्सप्रेशन लावून नाही द्यायचा. किंवा टेलिव्हिजनची ऍक्टिंग, थिएटरची ऍक्टिंग आणि मोठ्या पडद्याची ऍक्टिंग खूप वेगळी असते. सो हे ह्यामधल्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या मी शिकत गेले. म्हणजे प्रवीण मिरजांकडून मी मोठ्या स्क्रीनवरची ऍक्टिंग शिकले की तिथे किती सटल खेळावं लागतं. एखादे मला एक्सप्रेशन तुम्हाला द्यायचं आणि हा जो डिफरन्स आहे की टेलिव्हिजन आणि मोठा पडदा, हा डिफरन्स स्टेजवरती लाऊड द्यावा लागतो. सो ते आणि मंदार सरांकडून मी काय झालं होतं ना, मी मध्ये इतकं जेट एअरवेज आणि हिंदी करत असताना मराठीचा माझा टच सुटला होता थोडासा. टच सुटला म्हणजे काय, घरी होतो मी आई वडिलांशी बोलतात तेवढं मराठी, पण ते शुद्ध मराठी नाहीये. म्हणजे फ आणि फ हा जो डिफरन्स आहे, हा डिफरन्सही एवढा नव्हता. पण जेव्हा मी टेलिव्हिजन करायला सुरू केलं ना, त्यावेळेला मंदार सरांच्या अंडर जेव्हा तुम्ही येता त्यावेळेला ते त्या छोट्या छोट्या गोष्टींवरती एवढा हे करताना की फ नाही म्हणजे फ नाही फ, फक्त नाही फक्त, फळ नाही फळ, या ह्याच्यावरून जेव्हा रिटेक व्हायला लागले म्हटलं अरे इथे ही माझी शाळा आहे, इथे मला शिकायला मिळतंय सगळं. मग तिथून मी टेलिव्हिजन काय असतं किंवा टेलिव्हिजन इज अ मीडियम ऑफ क्लोजअप्स. जेव्हा आपण मोठ्या पडद्यावरती ऍक्टिंग करतो जास्त क्लोजअप्स नसतात. तुम्ही बघितलं एक मोठे शॉट्स असतात, ग्रँड हे असतं, 2 शॉट असतात, 3 शॉट्स असतात. पण टेलिव्हिजनला प्रत्येक गोष्टीला क्लोजअप असतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये कसं खेळायचं, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कसं खेळायचं. सो हे मंदार सरांनी मला ग्रुप केलं की कसं त्या छोट्या छोट्या न्यूअन्सेस, कशा जागा काढायची असते, कसं करायचं, किंवा प्रत्येक सीनच्या आधी त्या सीनवरती काम करणं हे खूप महत्वाचं आहे. आता कसं फिल्म जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला तुम्ही अख्खी स्क्रिप्ट वाचलेली असते आणि समजा 10 इमोशन्स आहेत आपल्याला अख्ख्या फिल्म मध्ये दाखवायचे. ऍज अ हिरोईन तुम्ही अजून काय दाखवा, 10 रडायचं असेल, अँगर असेल, हसायचं असेल किंवा रोमॅन्टिक काहीतरी एवढेच असेल ना, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. किंवा त्या डिसाइडेड केलेल्या हे असतात की हाय सीन आहे, ही सिच्युएशन आहे, ही सिच्युएशन. पण टेलिव्हिजन करताना दररोज एक नवीन सिच्युएशन असते आणि तुम्हाला ऑन द स्पॉट स्क्रिप्ट. कधी कधी असं झालं मी कॅमेराच्या समोर उभी राहिलेली आहे आणि स्क्रिप्ट येते, स्क्रिप्ट बदलून येते, मी मोबाईलवरती वाचते कारण ती प्रिंट व्हायला वेळ लागतो. मोबाईलवरती स्क्रिप्ट वाचायचं आणि पटकन ती ओके रेडी असं म्हणून मी हे करायचं. सो तिथे कॉन्स्टंट आपला ब्रेन पण चालू असतो ना कॉन्स्टंट, कारण नवीन नवीन येतंय, आपल्याला वाचायचंय, पाठांतर करायचंय, इमोट करायचंय. आणि तर म्हणजे जसं तुम्ही आणि मी आहोत, आपण घरामध्ये जसे वावरतो तशी ती सानिका किंवा तशी ती दीपू असे आम्ही ते घर वावरताना आम्हाला दाखवायचं. सो ते किती रिअल ठेवू शकतो हे मी नॅचरल तुम्हाला पाहिजे ते सगळं.
अरुण नलावडेंसारखे त्यांच्यावर अरे. तुला काम करायची संधी मिळाली, केवढं मोठं. ब्लेस्ड, आय एम ब्लेस्ड. म्हणजे एक मला सीन आठवते, म्हणजे ती शाळाच आहे. शाळाच आहे, अरुण शाळाच अरुण आहे. सर म्हणजे शाळा. मी म्हणते की युनिव्हर्सिटीमध्ये मी दररोज सकाळी जायचे. युनिव्हर्सिटीमध्ये मी मन उडू झालं ही मालिका अख्खी माझ्या शिक्षणासाठी घेतली असं म्हणू शकतो आपण. अरुण सरांबरोबरचं मी एक सांगते. एक खूप मोठा सीन होता जिथून माझं ते निगेटिव्ह कॅरेक्टर व्हायला सुरू झालं, जिथे मी ती खेळणी फेकते आणि एक खूप की मी रिंग म्हणजे तुम्ही रिंग मास्टर आहात, आम्ही 4 जनावर आहोत, हे जे तो एक अख्खा तो एपिसोड माझ्यावरती होता. सो जेव्हा तो लिहून आला ना त्यावेळेला 4-5 पानं फक्त मी बोलतीच आहे. मी काय किती पाठांतर तरी किती करणार ना तुम्ही, असं झालं होतं. सो मी जेव्हा सेटवरती पोहोचले तर मला अरुण सर म्हणाले, मी त्यांना बाबाच म्हणते, मी त्यांना सर म्हणतच नाही, ते माझ्यासाठी बाबाच आहे. मी बाबांना म्हणलं, बाबा केवढं आलंय, काय कसं करायचा हा सीन. बाबा मला म्हणाले की एक काम कर, बस माझ्याबरोबर 5 मिनिटं, आपण जरा बोलूया सीन बद्दल. आम्ही 2 जण बसलो. डिरेक्टर त्यावेळेला मंदार सर नव्हते, त्यावेळेला एक दुसरे डिरेक्टर त्या दिवशी एक असोसिएट होते. सो ते आले, आम्ही 3 जण फक्त बसलो. ते म्हणाले बाकी कोणी नकोय मला इथे, आम्ही 3 जण बसलो. मग आम्ही बसलो. मला अरुण सर म्हणाले की तुला कम्प्लीट समजलाय ना मुद्दा, काय बोलायचंय तुला, काय काय आहे, ओव्हरऑल तू सगळं समजून घे. लाईन्स मध्ये पडायचं नाही आपल्याला, सगळं समजून घे. तुला काय बोलायचंय, काय तुझा अँगर काय आहे, तुझं काय फ्रस्ट्रेशन आहे, हे फक्त तू समजून घे. त्याच्यासाठी तू एक 5 मिनिटं घे. हे सगळं समजल्यानंतर मी खूप सटल करणार. मी जेवढं सटल करणार ना तेवढं तुला राग आला पाहिजे, तू खिजवायचं मला, तू अजून वर जा. मी जेवढा खाली जाणार, मी जेवढा एक्सप्रेशन वाईज मी खचलेला दाखवणार ना तेवढा तुला राग यायला पाहिजे आणि तेवढी तू अजून चिडली पाहिजेस. हा तो ग्राफ आपला असला पाहिजे. सो मी म्हटलं ठीक आहे. मग मी सरांना म्हटलं, कारण युजली टेलिव्हिजनमध्ये काय असतं ना की एक छोटासा शॉट आपण मास्टर घेतो. मास्टर म्हणजे काय असतं की 4 जण जर असतील, 5 जण जर असतील तर लांब कॅमेरा असतो, अख्खा तुम्हाला जॉग्राफी एस्टॅब्लिश होते, 5 जण अख्खे दिसतात. त्यानंतर तोच शॉट कट होतो, त्यानंतर तो 2 शॉट मध्ये जातो. माझ्या आणि बाबांमध्ये तो 2 शॉट जाणार, मग त्यानंतर तो कट होणार, मग माझा सोनो लागणार. तर ते 3-4 वेळेला तुम्हाला करायचं असतं आणि ते कट मध्ये होतं. तर मी सरांना म्हटलं की सर हा जो अख्खा सीन आहे ना, हा सीन कट मध्ये केला ना तर त्याचा माझा सगळा मूड जाणार. तुम्ही माझ्यावरती सोडा, मी आणि अरुण सर आम्ही 2 जण 1 शॉट देतो, तुम्ही करू शकता का. ते म्हणाले ठीक आहे, कॅमेरा लांब लावतो, ही अख्खी जागा आहे तुला जे करायचंय ते तू कर, असं म्हणून त्यांनी मला सोडून दिलं. अरुण सर मला म्हणाले रेडी, म्हणलं येस सर रेडी. आम्ही 1, 2, 3 म्हणून तो शॉट चालू केला आणि 1 शॉट अख्खा सिंगल शॉट मध्ये आम्ही तो बघितला तो आम्ही सिंगल शॉट बघितला तो शॉट, फार सुंदर झाला तो. म्हणजे तुझा खूप राग येत होता, खूप राग येतो, कारण ही काय आणि सुंदर झाला माझा राग काय येतो, कारण अरुण सर तेवढे सटल गेले. तुम्हाला होता हे गरीब बिचारे वडील आहेत, ह्यांच्या ही कशी बोलते. हा जो गिव्ह अँड टेक होता ना, हा गिव्ह अँड टेक तुम्हाला तेव्हाच दिसतो जेव्हा तो 1 शॉट मध्ये झालेला आहे. मी जर तो कट करत गेले असते ना तर तुम्हाला मजा आली नसती, मला करताना एक्सप्रेशन मध्ये फरक पडतो. जेव्हा तुम्ही कट करताना तेव्हा एक्सप्रेशन तसेच्या तसे येत नाही, अगदी ब्रेक होतात. अगदी त्यामुळे तो 1 शॉट मध्ये खूपच सुंदर, म्हणजे त्याचा इम्पॅक्ट इतका सुंदर होतो. फुल इम्पॅक्ट. त्यांनी मला सोडून दिलं होतं, तुला जे करायचंय ते बरोबर. सो इथे दीपू उभी आहे, इथे दीदी उभी आहे, इथे आई बसलेली आहे, इथे बाबा आहे, तुला जे करायचंय ते कर, असं म्हणून मला सोडून दिलं. म्हणजे असे डायरेक्टर मिळणं पण डायरेक्टर आणि अरुण फार भाग्य. फार भाग्य. तुम्हाला स्पेस देणं हे फार महत्वाचं आहे. डायरेक्टरचं काम तुम्हाला थोडीफार स्पेस देणं हे फार महत्वाचं आहे आणि ते तुला मिळाली. मला मिळाली तिथे, त्यामुळे त्यांनी मला जेव्हा सोडून दिलं की तू कर म्हटल्यानंतर बरं. आणि ते काय ते कॅरेक्टर मी जगले होते, त्यामुळे मी सानिका ही पहिल्या एपिसोड पासून ती सानिका होती, त्यामुळे तिच्या आतलं जे फ्रस्ट्रेशन होतं ते मी जगले होते. त्यामुळे मला तो सीन करताना की काय झालंय सानिका बरोबर आधी, की सगळीकडे दीपू दीपू दीपू, सानिकाला ते मिळत नाही, जे दीपू करेल ते चांगले, तीच गोष्ट सानिकाने केली की ती वाईट कशी काय. झी मराठी तुला ते वाटलं होतं ना तेव्हा मिळत सगळं फ्रस्ट्रेशन माझं त्या सीन मध्ये बाहेर फ्रस्ट्रेशन तुझं बाहेर पडलं आणि तो छान झाला, तो खूप सुंदर झाला. त्याच्यानंतर म्हणजे त्या सीन नंतर मला बऱ्याच जणांनी, इंडस्ट्रीच्या लोकांनी मला फोन करून सांगितलं की हिना काय सीन झालाय तो. आणि मला थिएटरच्या ऑपॉर्च्युनिटीज यायला सुरू झाल्या, मला नाटकाच्या ऑपॉर्च्युनिटीज यायला सुरू झाल्या की नाटक आहे नाटक येणारच आहे. तुझे नाटक माझी बायको माझी मेवणी, त्याविषयी येतं थोडं सांग. माझी बायको म्हणजे मराठी थिएटर करावं असं कधी केलंस, मराठी थिएटर कधी केलंस? खूप आधी, म्हणजे चित्रपटात काम करण्याआधी की कसं? चित्रपटानंतर म्हणजे अजिंठा वगैरे हे सगळं झाल्यानंतरची गोष्ट आहे. अजिंठा तलाश येऊन झाला होता, झाला बोभाटा येऊन झाला होता, त्यानंतर मी माझी बायको माझी मेवणी केलं. कारण मला किती प्रयोग केले त्याचे?
मी जास्त नव्हते केले होते, 20-25 प्रयोगच केले होते. म्हणजे मुंबईतच केलं? नाही, आम्ही दौरा केला होता पूर्ण दौरा गोव्यात. केला. गोव्याचा एक अख्खा आमचा एक 10 दिवसाचा होता आणि त्यानंतर मग बीड, सातारा, सांगली, कोल्हापूर असा आम्ही एक केलो तो एक वेगळा अनुभव असतो ना स्टेजवर काम करण्याचा. येस येस म्हणजे ऑन द स्पॉट तुम्हाला रिझल्ट त्याचे लगेच लगेचच दिसतात, लगेचच तो एक दिसतात. मजा असते त्याची. आणि मला ते म्हणतात की तो एक किक मिळते ना स्टेजवरची, कारण मी डान्स पहिल्यापासून डान्सर असल्यामुळे एवढे शोज केल्यामुळे त्यामुळे तू वावर stage- तुझा इझी माझ्यासाठी स्टेज म्हणजे घर आहे की मी हा. घरात वावरते तसं मी बरोबर. स्टेजवरती वावरते. त्यामुळे मला इनफॅक्ट मला कॅमेऱ्याच्या समोर वावरणं थोडंसं हे वाटतं लिमिटेड की अच्छा ह्याच्या बाहेर जाऊ शकत नाही, इथे करू शकत नाही, ह्याच्या बाहेर जाऊ शकत नाही, हे थोडंसं लिमिटेड वाटतं. पण स्टेज म्हणजे इट इज लाईक माय होम ना, मी कुठेही जाऊ शकते, मी काही करू शकते, ते असं होतं. तर त्यामुळे मी तेव्हा मध्ये माझी बायको माझी मेवणी आलं माझ्याकडे आणि तेव्हा सगळे म्हणायचे की थिएटर मराठी ऍक्टरने एकदा करणं गरजेचं आहे, की थिएटर समजण्यासाठी की काय असतं, कसं असतं, ऍक्टिंग इम्प्रोव्हाइज तुम्ही होण्यासाठी. थिएटर केलं ना तर तुम्ही कुठल्याही फॅकल्टी त्याच्यामध्ये काम करू शकता. Exactly. कारण पाठांतर फार महत्वाचं असतं. Yes. आणि मालिकेला पण तुम्हाला तसंच असतं, ते तर ऑन द स्पॉट तुम्हाला स्क्रिप्ट. हो हो हो. पण थिएटर केव्हाही फर्स्ट म्हणजे मला तरी वाटतं म्हणजे पण मालिकेमध्ये तुम्ही theater रिटेक करू करणं शकता अतिशय- ना, हा. मालिकेत रिटेक करू शकता, Theater मध्ये थिएटरला नाही करू मग शकत. तीच तुमचं डेव्हलप होते ना. येस येस. ते डेव्हलप होते, ते फार महत्वाचं. म्हणजे स्टेज करावंच असं मला तरी वाटतं. स्टेज करावं आणि आता मी म्हणेन की मराठी टेलिव्हिजन करावं. तर मराठी टेलिव्हिजन करून ऍक्टर जो ग्रूम होतो ना, मी आता काहीही करू शकते. म्हणजे मला आता ती भीती राहिलेलीच नाही. आज मी समोर कोणीही मोठे ऍक्टर जरी आले तरी पण मी परफॉर्म करू शकते त्यांच्याबरोबर, एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे. वा, वा. कारण मी 300 पेक्षा जास्त एपिसोड्स केले ना आणि दररोज कॅमेऱ्याच्या समोर आहे ना. दररोज आम्ही सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत मी कॅमेऱ्याच्या समोर दररोज असायचे. त्यामुळे कॅमेरा फिअर गेलाय किंवा कुठल्या सिच्युएशन मध्ये कसं काय करायला पाहिजे ह्याचा फिअर गेलेला आहे, आता सगळंच गेलंय. खूप छान वाटतं तुझ्याशी गप्पा मारून. Thank you. आता पुढचे काही प्रोजेक्ट काय आहेत? आता करणार काही थिएटर करणार आहेस की पिक्चर करणार आहेस, काय करणार? मला किंवा काय चालू आहे आता सध्या? सूर लागू दे आताची माझी एक फिल्म येतीच आहे आणि मन उडू झालं आता जस्ट संपली आहे, त्यामुळे मला आता थोडा ब्रेक घ्यायचा आहे. खूप सिरियल्स येत आहेत माझ्याकडे आता. इनफॅक्ट आता बिग बॉस मराठी वगैरे पण आले. हा, अरे वा. मी बघते बिग बॉस, मला भयंकर आवडतं. पण आता अजून मला लगेच घ्यायचं नाही, कारण 1 वर्ष खूप हे केलं ना, खूप म्हणजे डे इन डे आउट हे केलंय. आणि त्याच्या आधी काय झालं, 2 वर्ष पॅन्डेमिकमुळे आपण घरामध्ये होतो, त्यामुळे 3 वर्ष तसं म्हटलं तर मी बाकी स्वतःची लाईफ एन्जॉय नाही केली आहे. म्हणजे पुण्याला जाणं, मजा करणं, कुठेतरी पिकनिकला जाणं, कुठेतरी टूर वरती जाणं, हे थोडं फॅमिली फॅमिली. त्यामुळे मला आता साधारण 1-2 महिना तरी मला ब्रेक घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता इव्हेंट्स चालू आहेत. म्हणजे मी आता रिएलिटीचा इव्हेंट केला, आता गणपतीच्या एका इव्हेंटसाठी मी परफॉर्म करते. सो स्टेजवरती मी कॉन्स्टंट असेलच, पण एखाद्या मोठ्या प्रोजेक्टला आता मी कमिटमेंट नाही देणार आहे. थोडे तुला एक आणखी एक शेवटचाच प्रश्न आहे. हो. प्रोमो ऍड हा. तुझ्या केला केबीसी साठी, हा. तो एक वेगळा अनुभव सांग ना, कसा आहे तो? सो त्याची एक मजा अशी होती, कारण ते तुम्हाला काही सेकंदामध्ये सगळं दाखवायचं असतं. हो ते हो पण एक हो आहे. हो हो ऍड करताना तुम्हाला काही सेकंदामध्ये पूर्ण त्याचा सगळा इफेक्ट दाखवायचा असतो. Correct. तू कसा त्याचा अनुभव सांग. मला घरात बसल्या बसल्या एक दिवस असा एक फॉरवर्डेड मेसेज आला होता की एका प्रोमो ऍड साठी हे कॅरेक्टर्स पाहिजे. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे, काहीची भूमिका, मुलीची भूमिका, वेगवेगळे असे होते आणि एक टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका असं. पण टॅक्सी ड्रायव्हरच्या भूमिकेचं एकच स्टेज कॅटेगरी होती ज्याच्यात मी बसत होते. पण मी परत अगेन मला तेच की टॅक्सी ड्रायव्हर मी कशी दिसेल माहित नाहीये, पण ठीक आहे चल ऑडिशन देऊन बघू. आणि घरूनच शूट करून मला पाठवायचं होतं. तर मी घरच्या घरी ते ऑडिशन शूट केलं आणि त्यांना पाठवलं. बरं तेव्हा त्याच्यात हेही लिहिलेलं नव्हतं हे कशासाठी आहे, काय आहे, काही नाही. जनरल रॅन्डम मेसेज आला होता, मी ऑडिशन शूट केलं आणि पाठवून दिलं. तर मला थोड्या वेळात त्यांचा फोन आला की तुम्ही शॉर्टलिस्ट झालेला आहात, तर तुम्हाला चॅनल ऑफिसमध्ये यायला जमेल का? मी विचारलं बाबा कसली ऍड आहे, काय ते तरी सांगा. तर समजलं की कोण होईल मराठी करोडपतीची ही प्रोमोचं ऍड आहे. तर म्हटलं ठीक आहे मी येते. मग कलर्स मराठीच्या ऑफिसमध्ये मला बोलवलं गेलं. तिथे गेल्यानंतर त्यांनी मला ते अख्ख्या गेटअपमध्ये टाकलं की अख्खा टॅक्सी ड्रायव्हरचा तो युनिफॉर्म हे ते वगैरे ते अख्ख्या गेटअपमध्ये टाकलं. तो मेकअप तसा काळा सावळा मेकअप केला गेला वगैरे. आणि मग तो सगळा करून झाल्यानंतर डिरेक्टरने तो काळा सावळा मेकअप करायच्या आधी डिरेक्टरने मला भेटलं. 1-2 मिनिटं डिरेक्टर मला भेटले, गणेश चव्हाण म्हणून. भेटल्यानंतर त्यांनी मला विचारलं तुला गाडी चालवता येते का? म्हटलं हो गाडी चालवता येते. मग त्यांनी माझं ऑडिशन घेतलं गाडी चालवतानाचं. सो एक टॅक्सी मागवली गेली, ती सँट्रो प्रॉपर मॅन्युअल ह्याच्यावरती चालवली. ते माझ्या बाजूला बसले, तो ज्याची सँट्रो होती तो मागे बसला ड्रायव्हर. आणि मला सांगितलं की चक्कर मारून आण. तर मग मी प्रॉपर चक्कर वगैरे मारून आणली, रिव्हर्स करून दाखव, हे करून दाखव. त्यांना कॉन्फिडन्स दिसला माझा ड्रायव्हिंगचा. सो दिसल्यानंतर त्यांनी मला ओके केल्यानंतर मला ते अख्ख्या गेटअपमध्ये घातलं गेलं. त्या गेटअपमध्ये गेल्यानंतर त्यांना येस शी इज डन असं झालं. पण तिथे मी खरंच एक आय गिव्ह इट टू डिरेक्टर्स की त्यांचं विजन काय असतं की मी गेले होते ग्लॅमरस कपड्यांमध्ये, मी शॉर्ट ड्रेस घालून गेले होते
ही मुलगी अशी दिसू शकेल. हे जे विजन असतं, आय थिंक दॅट ओनली डायरेक्टर किंवा क्रिएटिव्ह हॅव दिस विजन की ही अशी दिसू शकते. तर मग त्यांनी मला त्या गेटअपमध्ये वगैरे घातलं आणि ते झालं सगळं. मग ओके झालं. आणि ज्या दिवशी आमचं शूट चालू झालं, तो आम्ही 2 दिवस का 3 दिवस अख्खं ते शूट केलं होतं. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही ते टॅक्सीमध्ये शूट केलं. सो त्याची मजा अशी होती, त्या वेळेला ना अजूनही आपल्याकडे फिमेल टॅक्सी ड्रायव्हर्स नव्हत्या किंवा फिमेल काली पिली टॅक्सी ही नव्हती. 2-3-4 वर्षापूर्वी 5-6 वर्ष झाली. 5-6 वर्षापूर्वी ही कॉन्सेप्ट नव्हती. सो मला आठवतंय की मी जिथे जिथे जात होते, आम्ही शूट करताना पुढच्या गाडीमध्ये कॅमेरा होते. जेव्हा त्यांना मॉन्टाजेस घ्यायचे होते, मॉन्टाज म्हणजे काय की मी चालवते टॅक्सी वेगवेगळ्या रस्त्यांवरती, हे त्यांना दाखवायचं होतं. सो पुढच्या गाडीमध्ये कॅमेरा असायचा आणि मी मागे गाडी चालवत असायचे. सो मी जेव्हा ट्रॅफिकमध्ये वगैरे अडकायचे, मी बघायचे आजूबाजूला, हे ते बघ मुलगी टॅक्सी, हे ते बघ नवीन काहीतरी चालू झालं, मुली टॅक्सी चालवतात, हे चालू झालं होतं. सो असा सगळा एक अजून किस्सा असा होता, आम्ही जेव्हा बलाड पियरच्या इथे शूट करत होतो, फोर्टच्या इथे, त्यावेळेला मी बसले होते आणि ओपनिंग जर का तुम्ही त्या ह्याची बघितली की समोर खूप लांब कॅमेरा आहे आणि टॅक्सी असा आवाज येतो आणि माझ्या समोर पुस्तक आहे आणि मी पुस्तक खाली घेते आणि माझा पहिल्यांदा चेहरा दिसतो. तर मी पुस्तक वाचत बसली, असं वाला ते माझा पहिला शॉट होता. तर ते कॅमेरा वगैरे सेट करत होते आणि ऍक्शन होईस तोपर्यंत मी अशी बसली आणि एक आजी आजोबा खूप ओल्ड असे आले आणि ते येऊन की क्रॉफर्ड मार्केट जाणं आहे. मी त्याच्याकडे बघतच नाहीये कारण तिथे कॅमेरा ऍक्शन होणार आहे, मी त्यांच्याशी बोलू शकत नाही, मी अशी बसली आहे आणि ते क्रॉफर्ड मार्केट जाणं आहे, हॅलो टॅक्सी क्रॉफर्ड मार्केट जाना है, असं त्यांचं कॉन्सेप्ट चालू होतं. फायनली मी असं केलं, मी डिरेक्टर म्हणलं सॉरी कट, म्हणलं सर यहाँ पे ये चल रहा है, शूटिंग चल रहा है, मैं एक एक्ट्रेस हूँ. ओके ओके सॉरी सॉरी सॉरी, असं झालं त्यांचं. असे बरेच किस्से आहेत माझे ते टॅक्सी ड्रायव्हरचं हे करत असताना. पण छान झाला तो प्रोमो, आम्ही खूप छान शूट केला. 4 दिवस आम्ही तो शूट केला, 3-4 दिवस. आणि तो आत्तापर्यंतचा कलर्सच्या हिस्ट्रीमधला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात जास्त चाललेला प्रोमो आहे आणि त्या प्रोमोवरती कलर्स चॅनलला खूप अवॉर्ड्स पण मिळाले. वा वा वा, मस्त, खूप छान खूप छान. थँक्यू. तुझ्याशी गप्पा म्हणून इतका आनंद झाला आणि खूप माहिती मिळाली. म्हणजे स्टेजवरचा वावर, कॅमेरा समोरचा वावर अतिशय खूप सुंदर, खूप मला मजा आली. तुला कसं वाटलं? थँक्यू, मला खूप मजा आली युगाताई. मी इनफॅक्ट तुमचे कलारंगाचे काही एपिसोड होते, म्हणजे हे याच्या आधी मी बघत होते की कसे तुम्ही करता. खूप छान, खूपच सुंदर करते. ज्या पद्धतीने तू सगळं करते, इव्हन ज्या पद्धतीने तू सगळ्या कविता वाचते, मला खूप आवडलं. मस्तच करते. खूप थँक्यू सो मच. तू कलारंगमध्ये आलीस, वेळ दिलास. आता तुला लगेच शूटिंगला, लगेच 3 वाजता शूटिंगला निघायचंय, तरी तेवढ्या गडबडीमध्ये तू माझ्यासाठी इथे आलीस आणि मुलाखत दिली, माझ्याबरोबर छान गप्पा मारल्या, शेअर केले तुझे सगळे अनुभव. त्याबद्दल कलारंगतर्फे तुला एक छोटीशी भेट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. आणि कलारंगाच्या सगळ्या प्रेक्षकांना मी सांगेन की मला खूप छान वाटलं इथे येऊन आणि युगाताई मला खरंच खूप छान वाटलं इथे येऊन. आणि मला एक नक्कीच म्हणायचं आहे की इंटरव्ह्यू नुसते घेतले जातात कधी कधी, पण मी बघितलं की त्यामागे तू किती मेहनत केलीस. म्हणजे प्रत्येक डिटेलिंग करणं किंवा म्हणजे मला इथे हेही सांगायचंय की माझ्या मम्मीला फोन करून माझे काही त्याच्यामधले की हिच्या बालपणीच्या आठवणी सांगा वगैरे, एवढी मेहनत करून किंवा त्याच्या मागचा एवढा अभ्यास करून करणं ना, हे मला खरंच खूप छान वाटलं तुझ्याबद्दल. त्यामुळे मला ती इंटरव्ह्यू द्यायला पण इतकी मजा आली ना, कारण सगळ्या गोष्टी माहिती होत्या. कधी कधी काय होतं ना की आम्ही इंटरव्ह्यूज देतो तर लोक फक्त जे टिपिकल प्रश्न असतात ते विचारतात. सो एका आर्टिस्टला आफ्टर अ पॉईंट असं होतं की तेच 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 सगळीकडे बोलताय. पण आज मी काहीतरी वेगळं बोलले, माझ्या बालपणीबद्दल बोलले किंवा मी माझ्या बाकी सगळ्या इतर गोष्टींबद्दल बोलले ना, मला खूप छान वाटलं इथे. खूप खूप मला पण खूप छान वाटलं. धन्यवाद. आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. अशीच आम्हाला वेगवेगळ्या सिरियल मध्ये दिसू दे. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि मला नक्की सगळ्यांना सांगायचं की तुम्ही अजूनपर्यंत जर लाईक शेअर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मंडळी, कसा वाटला आजचा भाग? आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे सगळे माझ्या सगळ्या एपिसोडचे नोटिफिकेशन येईल. तेव्हा पाहत राहा कलारंग. धन्यवाद.